तर आपण बघितलं कशा प्रकारे अनेक ठिकाणी झाडं सुद्धा पडण्याच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे नाशिकमधील सिन्नरलाही मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे। सिन्नर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा भिजलाय। बघा, व्यापाऱ्यांनी साठवलेला हा शेकडो क्विंटल कांदा पावसानं मातीमोल केलेला आहे। लाखो रुपये किमतीचा हा कांदा मातीमोल झालेला आहे। संपूर्ण कांदा भिजलेला आहे। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय सिन्नरमध्ये काल तुफान पावसानं खरं तर हजेरी लावलेली होती, मात्र शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। काय अपडेट? सेजल, मी आता सिन्नरमधले दिनकर सानप या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांनी खरं तर हा सगळा कांदा काढून साठवून ठेवलेला होता शेतामध्ये। ज्या शेतकऱ्यांकडे कांद्याची चाळ नसते ते शेतकरी अशा पद्धतीने शेतामध्ये हा सगळा कांदा साठवतात आणि ज्यावेळेस कांद्याला चांगला भाव येईल त्यावेळेस मग हा कांदा बाजारात नेऊन विकला जातो। मात्र काल ज्या पद्धतीने सिन्नरमध्ये धुवाधार पाऊस झालेला आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे, त्या पावसानं हे बघा, ही दृश्य आहेत कांद्याची काय अवस्था झाली आहे। शेतामध्येच कांद्याचा हा सगळा लाल चिखल झालेला आपल्याला बघायला मिळेल की कशा पद्धतीने कांदा या ठिकाणी शेतामध्येच पूर्णपणे सडून गेलेला आहे। जवळपास हा कांदा पिकवण्यासाठी लाखो रुपये एकरी खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो। मात्र एकीकडे बाजार समितीमध्ये सध्याला कवडीमोल भाव मिळतो आणि त्यामुळे हा कांदा शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने साठवून ठेवलेला होता, कारण जेव्हा कांद्याला चांगला भाव मिळेल तेव्हा हा कांदा विकून 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र कालच्या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवलंय। काय परिस्थिती होती दादा? परिस्थिती अशी बेकार होती का तो पाऊस म्हणजे ती ढगफुटी अशी होती का विचार बाय, माणसाला माणूस दिसत नव्हतं। इतकी बेकारी झालेली कांद्याची, इतके नुकसान। आता हे कसं काय होणार? आता हे कठीण काम आहे। किती कांदा तुम्ही साठवला होता? मी या 300 क्विंटल कांदा होता, सगळं वावरत पोळ होती, हे कागदे उडून गेले सगळं, नाही विला झाला त्याला। आता याच्यावर आता सरकारने काहीतरी याच्यावर बघावं, लक्ष द्यावं। किती नुकसान झालं हे 4-1 लाखाचं नुकसान आहे सगळं, 4-5 लाखाचं। आता सध्या कांद्याला काय भाव मिळतो? सध्या कांद्याला बाजारात नाही, 500-700 हजाराच्या आतील कांद्याला बाजार आहे। ते नेऊन एक फायदा नाही। आता हे सडलं, आता नेऊनच काहीच नाही शेतकऱ्याला, म्हणजे आत्महत्येच्या पुढं काहीच नाही। इतकी बेकारी नाविलाज आहे यांनी ना, यांच्यामुळं ना लय त्रास झाला। आता फार पण कांदा वाचला नाही, वाचलंच नाही, अजिबात नाही। हे बघा आता हे समक्ष बघा ना तुम्ही, आता हेच बघा ना, आता कशी परिस्थिती याला आपण काय करणार, काय करू शकतो? याला पाण्यात पोहते सगळी। सेजल, ही हतबलता आहे शेतकऱ्यांची, कारण लाखो रुपयांचा खर्च हा कांदा पिकवण्यासाठी केला आहे। या दृश्यांमध्ये बघितलं तर बघा कशा पद्धतीने संपूर्ण कांदा पावसामध्ये सडून गेलेला आहे। खरं तर जवळपास 250 ते 300 क्विंटल कांदा या शेतकऱ्याने साठवलेला होता, मात्र कालच्या पावसामुळे संपूर्ण कांदा भिजला आहे। बराचसा कांदा पाण्यासोबत वाहून देखील गेलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा नैसर्गिक संकटामध्ये नाशिक जिल्ह्यातला कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे आणि मायबाप सरकारकडे शेतकरी विनंती करतायत की किमान या ठिकाणी निश्चितच अभिजित, संपूर्ण कुटुंब याच कांद्यावरती अवलंबून होतं, मात्र आता सर्व अपेक्षा ज्या आहेत त्या पाण्यात मिळालेल्या आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेट्ससाठी।